आज सकाळपासूनच उमाला काहीतरी बरे वाटत नव्हते. ॲसिडिटीही होत होती. वाटत होते की पुन्हा प्रेग्नन्सी. 6 दिवस झाले तरी पाळी आली नव्हती. प्रेग्नन्सीचा विचार येताच तिचे मन घाबरू लागले. धडधड वाढली. ती आई बनू इच्छित होती. ती 5 वर्षापासून ओस पडलेली तिची गोद पुन्हा एकदा हिरवी व्हावी असे मनापासून वाटत होते. पण मागील 2 वेळा तिला ज्या वेदना आणि दुःखद अनुभवांना सामोरे जावे लागले होते, त्याची आठवण येताच तिचे मन उदास झाले. कुठे यावेळीही तेच घडले तर? हे ईश्वरा, रक्षा कर. ती खोल श्वास घेत पलंगावर बसली. गुड्डी आणि मनोज अजून झोपलेले होते. आज रविवार होता. दोघांसाठी उशिरा उठण्याचा दिवस. आई मोठ्या ताऊजींच्या घरी गेल्या होत्या. नवरात्र चालू होती. नातवाच्या जन्मासाठी देवीला दिलेल्या नवसासाठी त्यांच्याकडे देवीचा जागर होता. जाताना आई समाधानी नव्हत्या. माहीत नाही देवी आपल्यावर कधी कृपा करणार. मला नातवाचे तोंड दाखवले तर मी हे जागर घालीन. देवीची परमभक्त आई कोणताही मंदिर उपवास सोडत नव्हत्या. जरी घर सर्व प्रकारे संपन्न होते तरीही आईला वाटायचे की देवीची कृपा नाही. म्हणूनच त्यांच्या नातवाच्या जागी 5 वर्षांची नात गुड्डी होती. उमाचे संपन्न सासर होते. आई 4 सुनांमध्ये तिसऱ्या होत्या. सगळ्यांची घरे जवळ होती. सामायिक व्यवसाय होता आणि रोज उठण्या बसण्याचा सहवास होता. प्रत्येक घरातील घटना दुसऱ्या घराला माहीत असायच्या. आईच्या मते बाकी सगळ्यांवर देवीची कृपा होती, कारण घराण्यातील सर्व सुनांनी मुलगेच जन्माला घातले होते, उमा सोडून. 5 वर्षापूर्वी गुड्डी जन्माला आली होती. त्यानंतर 2 प्रयत्नांमध्ये मुलाला गर्भात धारण करण्यात ती अपयशी ठरली होती. म्हणून उमाला त्यांच्या नजरेत कमीपणा व तिरस्कार सहन करावा लागत होता. बाकी सगळ्या सुनांनी गर्भात आलेल्या मुलीचा नाश करून फक्त मुलगे जन्माला घालण्याचा गौरव कसा मिळवला आहे, हे उमापासून लपले नव्हते. ती गर्भपरीक्षण आणि लिंगभेदाच्या आधारावर होणाऱ्या गर्भपाताची कट्टर विरोधक होती. शेवटी तिच्या पप्पांनी तिला आणि तिच्या बहिणीला खूप प्रेमाने वाढवले होते. त्यामुळे अशा नीच मानसिकतेचे बीज तिच्या मनात कधीच रोवले गेले नव्हते. पण तिच्या संपन्न आणि सुशिक्षित सासरमध्ये मात्र उलट परिस्थिती होती. नावाला सगळा परिवार देवीचा परमभक्त होता. जवळपास रोजच कुठल्या ना कुठल्या घरात देवीच्या नावावर काही ना काही विधी चालू असायचे. पण जेव्हा देवीच्या खऱ्या रूपात म्हणजे मुलीच्या जन्माबाबत बोलायचे झाले, तेव्हा घरातील मोठ्यांच्या चेहऱ्यावर अशी निराशा दिसायची जणू त्यांच्या सगळ्या संपत्तीवर कुणीतरी डल्ला मारला आहे. उमाला जेव्हा जेव्हा एखाद्या वहिनीच्या गर्भपाताची बातमी मिळायची तेव्हा तिचे मन घृणा आणि रागाने भरून जायचे. असं एखादा आपल्या स्वतःच्या बाळाशी कसं करू शकतो? पण जेव्हा तिने पहिल्यांदा गर्भधारण केले तेव्हा तिला समजले की त्या बिचाऱ्या वहिनींचा काहीच दोष नव्हता. संयुक्त कुटुंबात घरातील मोठ्यांच्या भीषण दबावाला तोंड देणे हे काही सोपे काम नव्हते. चांगल्या चांगल्या लोकांचे मनोबल खचते. मग घरात एका लाचार जनावरासारखी वावरणाऱ्या सुनबाईची काय बिशाद, किती विरोध करून संकट ओढवून घेईल. तरीही उमाने हार मानली नाही. मनोज, प्लीज, हे आपले पहिले मूल आहे. मी त्याला नक्की जन्म देणार, ती ठामपणे म्हणाली. मी तुझी भावना समजू शकतो उमा. हे फक्त तुझे नाही, माझेही बाळ आहे. आईला तर समजावीनच, पण इथे आजूबाजूला जमलेल्या नात्यांच्या फौजेचे काय करू, जी नेहमी आगीत तेल ओतण्याचे काम करतात. मनोजही हैराण झाला होता. काही झाले तरी मी सोनोग्राफी करणार नाही. काहीही करून आईला तुम्हाला मनवावे लागेल, उमा ठामपणे म्हणाली. बाळाबद्दल उमाने कोणताही तडजोड करायला नकार दिला. त्यामुळे एका योजनेनुसार ती माहेरी निघून गेली. आणि जेव्हा सासूला तिच्या गर्भाची बातमी समजली तेव्हा गर्भपातासाठी खूप उशीर झाला होता. पहिले मूल होते, त्यामुळे उमाच्या अज्ञानाचे नाटक सासूला कळाले नाही. त्यानंतर गुड्डीचा जन्म झाला. सासूने तिच्या जन्माला नाराज मनाने स्वीकारले. तिच्या जन्मावर ना जागर झाला ना शुभेच्छांचे गाणे गायले गेले. पण उमा आणि मनोज आनंदी होते. बाकी कुणी प्रेम केले नसले तरी ते आपल्या छोट्याशा बाळावर खूप प्रेम करायचे. 2 वर्षांनी उमा पुन्हा गर्भवती झाली. पण यावेळी सासू पूर्ण सजग होती. तिला पहिल्या वेळेची चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ द्यायची नव्हती. उमाच्या लहानात लहान हालचालीवरही सासूची नजर होती. त्यामुळे ती काहीही करू शकली नाही. आईच्या इमोशन्स ड्राम्याला, रडण्याधडण्याला आणि कलहाला टाळण्यासाठी मनोज नाईलाजाने उमावर दबाव टाकू लागला. उमा, आईला प्रत्येक वेळी सांभाळणं माझ्यासाठी अशक्य होते. मागच्या वेळेस आपली गोष्ट झाली होती, पण यावेळी आईच्या मनाने होऊ दे. घरातले वातावरण मला सहन होत नाही. मला शांतपणे जगायचे आहे. घरातील प्रत्येक गोष्ट सासू इतक्या मीठ मिरची लावून रडत ओरडत कुटुंबासमोर मांडायच्या की सगळ्यांच्या नजरा उमा आणि मनोजकडे वळायच्या. रोज रोजच्या या कलहाला कंटाळून उमाने नाईलाजाने परिस्थितीशी तडजोड केली होती.
तेव्हापासून आत्तापर्यंत दोनदा गर्भपाताचा त्रास सहन केलेली उमा पुन्हा त्याच वळणावर उभी होती. भूतकाळातील कटू अनुभव आठवून तिचे डोकं जळ होऊ लागले. ती स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी गेली. तिथे कामवाली शगुना भांडी घासत होती. चहा बनवताना उमाला मळमळ झाली आणि ती पटकन बाथरूमकडे पळाली. काय दीदी, काही गोड बातमी आहे का? शगुनाने उमाच्या शरीर भाषेवरून अंदाज लावला. उमाने तिच्याकडे एक नजर टाकली, पण काहीही बोलली नाही. उमाची शांतता पाहून शगुनाने आपल्या अंदाजाला पक्क मानले. चला, चांगलीच गोष्ट आहे दीदी. गुड्डी किती दिवस एकटी खेळणार? तिलाही एखादा साथीदार हवाच की खेळायला. एकट्या बाळाच्या घरात मन लागत नाही. असं का? तुझी किती मुले आहेत? उमाने चहा गाळताना विचारले. किती मुलं? एकच मुलगी आहे माझी. आता मोठी झालीये, 10वीला शिकते. सांगताना शगुनाचा चेहरा अभिमानाने उजळला. मग दुसरं मूल नाही का केले? काय सांगू दीदी, तिच्या जन्माच्या वेळीच इतका कलह झाला घरात. तिच्या वेळेस फसवून डॉक्टरकडून सोनोग्राफी करून घेतली. मी ठरले अडाणी गवार. काहीच कळत नव्हते. पोटात मुलगी आहे कळाल्यावर हे कमीने लोक गर्भपातासाठी मागे लागले. मग मी तयार झाले नाही. तुम्हीच सांगा दीदी, जर माझे आईवडील माझ्याबरोबर असं वागले असते तर मी कशी जन्माला आले असते? मग काय झाले? उमा उत्सुकतेने विचारत होती. काय व्हायचे दीदी? मी माझ्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला जे काही सुनावले ते विचारूही नका. मी सरळ सांगितले, जरी मी अनपढ गवार असले तरी हातपाय सलामत आहेत. कसंही करून माझं आणि माझ्या मुलीचे पोट भरणार. तुमच्याकडून भाकरी मागायला तुमच्या दारात येणार नाही. माझ्या पोटाकडे डोळे उघडूनही पाहिले तर चांगले होणार नाही. मग माझ्या सासूने मला घराबाहेर काढून टाकले. आणि तुझ्या नवऱ्याने तुला थांबवले नाही? उमाने विचारले. तो काय थांबवणार? तो तर आपल्या आईच्या पदराखाली राहणारा मुलगा. मीही ठरवले, अशा नवऱ्याला दूर करा, जो दुःखात बायकोची साथ देण्याऐवजी आईच्या मागे लपून बसेल. जो आज कामाला आला नाही तो उद्या वाईट वेळेत आली तर काय कामाला येणार? बस दीदी, आता स्वतः कमावते आणि मुलीला शिकवते. फक्त एकच गोष्ट सांगते तिला, जगाकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस. स्वतःला मजबूत बनव. शगुनाचे बोलणे ऐकून उमा अवाक झाली. या दृष्ट प्रथांचे मूळ फक्त तिच्या घरात नाही तर दूरच्या गरीब वस्त्यांमध्येही खोलवर रुजले होते. तुमच्याकडेही असे होते का? उमाने आश्चर्याने विचारले. होते की दीदी. आम्ही गरीब लोक. जिथे खर्च डोक्यावर येतो तो सौदा कुणाला रुचणार? असं असले तरी आम्हा अडाणी लोकांकडे इतकी अक्कल कुठे की मुलगा मुलगी यात फरक करू नये? जिचे नशीब चांगले असते तिला देव तुमच्यासारख्या घरात पाठवतो. तुमच्या गुड्डीला पहा ना, घरभर राणी बनून राज्य करते. शगुना दुःखद आवाजात म्हणाली. शगुनाचे शेवटचे वाक्य उमाच्या हृदयाला भेदून गेले. तिला काय माहिती, गुड्डीच्या अस्तित्वाची रक्षा करण्यासाठी उमाला किती प्रयत्न करावे लागले होते. मुलींना मारण्याचा प्रकार अनपडांपेक्षा सुशिक्षित संपन्न कुटुंबांमध्ये जास्त असतो, जे आपले जीवन देवाच्या इच्छेने नाही तर स्वतःच्या गणितांनी जगतात. का बरं पूर्णतः संपन्न कुटुंब ही मुलीच्या जन्माला एवढे जड मानतात? कोणतीही मानसिकता जी त्यांना स्वतःच्या अंशाचा नाश करण्यासाठी प्रवृत्त करते. उमा चहा घेऊन आपल्या खोलीत आली, पण आता तिला चहा प्यायचे मन नव्हते. ज्या गोष्टीचा तिला सामना करायचा होता त्यासाठी ती अजून तयार नव्हती. शगुनाचे बोलणे तिच्या कानात अजूनही घुमत होते. दिसायला अशक्त आणि क्रूश वाटणारी शगुना, पण आतून किती धाडसी आणि मजबूत होती. एका न पाहिलेल्या अजन्म बाळासाठी तिने एका झटक्यात सगळं सोडून दिले होते. ना समाजाची चिंता, ना डोक्यावर छताची फिकीर, ना नवऱ्याचा मोह. माझ्यात का नाही एवढं धैर्य? मी तर मोनोशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. मी शिकलेली असूनही शगुनाच्या पुढे काहीच नाही. मी कोण आहे? एक जिवंत व्यक्ती की एक खेळणे ज्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे? उमा स्वतःच्या विचारांमध्ये पूर्णपणे गुंतली होती. बाहेर पडण्याचा काहीही मार्ग दिसत नव्हता. मनोज उठून आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झाला. उमाने त्याच्याशी काहीही बोलले नाही, पण तिच्या मनात एक विचित्र कोंडी होती. थोड्या वेळात सासूबाईही आल्या. उमाची तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच त्या आनंदाने फुलून गेल्या आणि म्हणाल्या, मला माहीत होते असेच होणार आहे. देवी मला निराश करणार नाही. काल रात्रीच तिने मला ध्यानात सांगितले होते की माझ्या घरात नातू येणार आहे. आपल्या तीव्र इच्छा पूर्ण झाल्या याचे स्वप्नात किंवा कल्पनेत देवी देवतांकडून ऐकलेले हे ईश्वरी वचन नाही, तर स्वतःचे मन बनवलेले भ्रमजाल आहे. हे सासूबाईंना कधीच समजले नाही. उमाच्या मागील गर्भधारणेदरम्यानही देवीने त्यांना स्वप्नात येऊन नातवाचा संदेश दिला होता, जो नंतर निराधार ठरला. मी गीताला फोन करते, ती वेळेत चाचणी करून घेईल. सासूच्या या शब्दांनी मनोजने निर्विकार भावाने उमाकडे पाहिले. उमाच्या डोळ्यात तिच्या मनाची वेदना स्पष्ट दिसत होती.
जे समजूनही तो काहीही बोलला नाही. उमाला 3रा महिना चालू झाला होता. सासूने उमाच्या सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतली होती आणि निकाल अनुकूल नसल्यास गर्भपाताची तयारी ही पक्की होती. जरी आपल्या देशात लिंगनिदान गुन्हा मानला जातो, तरी थोडे अतिरिक्त पैसे देऊन कोणतीही सुविधा खरेदी करता येते. उमासोबत क्लिनिकमध्ये मनोजला न पाठवता सासूबाई स्वतः जात होत्या, कारण त्यांना आपल्या मुलावर पूर्ण विश्वास नव्हता. तो उमाच्या बोलण्यात येऊन पालटला तर त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडेल. उमाची सोनोग्राफी झाली. सासूबाईंच्या अंशावर पुन्हा एकदा पाणी फिरले होते, पण त्या नियतीसमोर झुकायला तयार नव्हत्या. जशी गर्भपाताची वेळ जवळ येत होती, उमाची अस्वस्थता वाढत चालली होती. तिचे अंतर्मन ओरडत होते, नको होऊ दे हे पाप उमा, पुरे झाले. स्वतःच्या रक्ताची हत्या करत राहायचे पाप किती काळ उचलत राहशील? तू शगुनापेक्षा कमी आहेस का? जेव्हा तिने आपल्या पोटाच्या रक्षणासाठी सगळं सोडलं, तर तू का नाही करू शकत? काय होईल? जास्तीत जास्त असंच ना की तुला घर सोडावं लागेल, पण निदान आपल्या मुलीला जिवंत तरी पाहू शकशील. ते छोट्या जीव तुझ्यावर पूर्ण अवलंबून आहे. ती विचार करत असेल की मी माझ्या आईच्या पोटी सुरक्षित आहे. माझी आई आहे तर कोणी माझे काय करू शकते? ती निर्धास्त झोपलेली असेल. तिच्यावर काय बितेल जेव्हा तिला कळेल की जिच्या पोटी ती आहे तीच तिची प्राणघातक बनली आहे. नको करू हा अन्याय तिच्यासोबत. आज मनोजच्या प्रेमाची परीक्षा होऊ दे. प्रत्येक चुकीच्या निर्णयाला मातृसन्मानाच्या नावाखाली आईच्या पाठीशी उभं राहणारा माणूस एका योग्य निर्णयासाठी तुझ्या पाठीशी उभा राहू शकत नाही का? आणि जर तो आज तुझ्या पाठीशी उभा राहू शकला नाही, तर मग अशा नवऱ्याकडून काय अपेक्षा ठेवायची? तो तर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुझी साथ सोडू शकतो. तू इतकी असहाय्य नाहीस की स्वतःच्या मुलींचे ओझे उचलू शकणार नाहीस. फक्त थोडं धैर्य दाखव उमा. उमा चला. नर्सच्या आवाजाने उमाचा देह जणू गोठून गेला. कशीबशी उभी राहिली, पण पाय हलत नव्हते. मला हे नाही करायचे सासूबाई, मी हे करणार नाही. गड्यात अडकलेला निर्णय तीव्रतेने बाहेर पडला. मनोज, जो आत्तापर्यंत सासूच्या अपेक्षांसमोर झुकला होता, तो आता पूर्णपणे बंड करून उभा राहिला. सून घर बसवण्यासाठी असते, उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. माझ्या वंशाचा नाश करण्यावर तुलली आहेस. सांगते मनोज, तिला समजावून सांग, नाहीतर तिचे आमच्याशी काहीही नाते राहणार नाही. सासू रागाने ओरडल्या. नसू देत सासूबाई, मी यासाठी तयार आहे, पण यावेळी माझ्या पोटीवर आच येऊ देणार नाही. माझा निर्णय बदलणार नाही. पुढे जशी तुमची इच्छा. मी आजच माझ्या मुलीला घेऊन घर सोडून जाईल. उमाचा आवाज आणि भावना दोन्ही शांत होत्या. अनावर मानसिक संघर्षाच्या वादळांनी एका निर्णयावर स्थिरता घेतली होती. आता ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार होती. कोणीही कुठे जाणार नाही आई. उमाने जे केले ते योग्य आहे. मलाही हेच करायचे होते, पण का कोण जाणे, साहस करायला जमले नाही. आपल्या 2 मुलींच्या हत्येचे पाप अजूनही सलते आहे मला. 3रीचे पाप सहन करण्याची ताकद नाही माझ्यात. मनोज धीर करून बोलला. हे काय बोलतोयस तू? तिच्यासोबत तुझेही डोके फिरले का? मरल्यानंतर तुझे श्राद्ध क्रियाकर्म करणारं कोणीही नसेल. आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. आईच्या या शब्दांनी मनोजची सहनशीलता संपली. आत्म्याला मुक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांमुळे मिळते, कोणत्या कर्मकांडामुळे नाही. आणि आज एक गोष्ट स्पष्ट ऐकून घ्या आई, जर उमाच्या प्रेग्नन्सीत कोणतीही अडचण निर्माण केलीत किंवा तिला कुठलाही त्रास दिला, तर तुमच्या मुक्तीचे काही होवो, तुमचे क्रियाकर्म मी करणार नाही, ना पिंडदान. मनोजच्या या अप्रत्याशित प्रतिसादाने उमा भावुक होऊन त्याला बिलगली. आज तिची रिकामी गोद पुन्हा भरली होती. आज तिने आपल्या पोटातील कूससह आपल्या संसारातील हक्कही मिळवला होता. या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.